नमस्कार, देशोन्नतीच्या सुपर 30 मध्ये मी ऐश्वर्या आपलं स्वागत करते। रेल्वे खात्यात नोकरी लावतो म्हणून नियुक्तीपत्र, ट्रेनिंग, मेडिकल अशी सर्व प्रक्रिया पार पडल्याचे भासवत परळी येथील 21 वर्षीय महादेव भरत मुंडे या युवकाची तब्बल 24 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे। या प्रकरणी संभाजीनगर परळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय। शरद पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपवलाय। नव्या प्रदेशाध्यक्षाच्या निवडीसाठी शरद पवार यांनी मंगळवारी बैठक बोलावली आहे। यावेळी शशिकांत शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे। राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्या अडचणीत वाढ झाली आहे। ईडीकडून पवारांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यात आले। शिखर बँकेचे तत्कालीन अधिकारी आणि संचालकांनी योग्य प्रक्रिया न करता पवारांच्या नातेवाईकांना कमी किमतीमध्ये सहकारी साखर कारखाना विकल्याचा आरोप ठेवला गेलाय। अशातच यावर रोहित पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे। न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास असून यामध्ये दूध का दूध आणि पाणी का पाणी होईल असं म्हणत रोहित पवारांनी आपण लढणार असल्याचं स्पष्ट केलंय। सध्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतील नेत्यांच्या कारनाम्यांची चर्चा आहे। आमदार संजय गायकवाड यांनी संभाजी महाराजांबद्दल विधान केले। त्यांनी कॅन्टीन मधील कर्मचाऱ्याला मारहाण केली। मंत्री संजय शिरसाट यांचा नोटांच्या बॅग सोबतचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणांमुळे शिंदे यांच्या शिवसेनेची प्रतिमा मलिन झाली आहे। त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज असून त्यांनी दोघांनाही समज दिली आहे। बीड तालुक्यातील येळमघाट येथे आर्थिक व्यवहारातून सतीश डोईफोडे नावाच्या व्यापाऱ्याचं भर दिवसा अपहरण करण्याचा प्रयत्न झालाय। या घटनेनं खळबळ उडाली आहे। आरोपींनी अपहरणासाठी आणलेल्या गाड्यांपैकी एक काळ्या रंगाची गाडी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या 12 किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश करण्यात आलाय। त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या शिवशाहीचा आज जागतिक पातळीवर गौरव असल्याचं बोललं जातंय। यात महाराष्ट्रातील रायगड, राजगड, प्रतापगड, पन्हाळा, शिवनेरी, लोहगड, साल्हेर, सिंधुदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, खांदेरी या 11 किल्ल्यांचा समावेश करण्यात आलाय। तर तामिळनाडूतील जिंजी या किल्ल्याचाही या यादीत समावेश आहे। काही दिवसांपूर्वी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ शेअर करून आरोप केले होते। मंत्री संजय शिरसाट यांनी आज माध्यमांसमोर संवाद साधलाय। यावेळी बोलताना शिरसाट म्हणाले, मॉर्फ केलेला माझ्या बेडरूमचा व्हिडिओ आहे। माझं चारित्र्य हनन करण्याचा हा प्रयत्न आहे। मी अब्रू नुकसानीची नोटीस काढणार आहे, त्यांच्यावर गुन्हा दाखल करणार आहे। त्यांनी जर माफी मागितली नाही तर मी कारवाई करणार आहे, असा इशारा संजय शिरसाट यांनी दिलाय। गरज नसलेला शक्तीपीठ महामार्ग कशासाठी ही आमची प्रमुख मागणी आहे। शक्तीपीठ महामार्ग विरोधामध्ये अनेक हरकती गेल्या असून या महामार्गाने कोल्हापूर सांगलीला पुराचा फटका बसणार आहे। कोल्हापूर शहरातील 20 ते 30 वॉर्डांमध्ये 5 ते 10 फूट पाणी वाढेल अशी भीती काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केली आहे। शक्तीपीठ महामार्गाचा राज्य सरकारने फेरविचार करावा असा पुनरुच्चार सतेज पाटील यांनी केलाय। पुणे मुंबईसह देशभरात घातपाती कारवाया घडवण्याच्या प्रकरणात फरार असलेल्या इस्लामिक स्टेट्सच्या दहशतवाद्याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने लखनौतून अटक केली आहे। त्याच्यावर 3 लाख रुपयांचे बक्षीस ठेवण्यात आले होते। रिजवान अली उर्फ सामी अली उर्फ अबुल सलीना उर्फ दानिश असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे। न्यायालयाच्या आदेशानुसार राज्यात ध्वनी प्रदूषण प्रतिबंधात्मक कायद्याची कठोर अंमलबजावणी सुरू आहे। मुंबई हे राज्यातील पहिले भोंगेमुक्त शहर ठरले आहे। अशाच प्रकारे राज्यातील अन्य शहरे भोंगेमुक्त करण्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी विधानसभेत दिली। पुणे शहरातील नर्हे भागात असलेल्या नामांकित कंपनीची तब्बल 2,35,00,000 रुपयांची सायबर फसवणूक झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। या कंपनीची इटलीतील एका ऑटोमोबाईल कंपनीशी करारानुसार देवाणघेवाण सुरू होती। मात्र सायबर चोरट्याने इटलीतील कंपनीच्या नावाशी साधर्म्य असलेला बनावट ईमेल पाठवून ही फसवणूक केली। या प्रकरणी सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। पंढरपूर शहरात एक धक्कादायक प्रकरण समोर आले। येथील एका कामगार नेत्याला गुरुवारी 10 लाख रुपयांची खंडणी घेताना रंगे हात पकडण्यात आले। किरण पुरुषोत्तम घोडगे असं अटक करण्यात आलेल्या कामगार नेत्याचं नाव आहे। विठ्ठल सहकारी साखर कारखान्याच्या विरोधात सुरू असलेलं आंदोलन थांबवण्यासाठी त्यांनी 1 कोटी रुपयांची मागणी केली होती। भाजप आमदार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत विश्वासू सुमित वानखेडे यांचा वर्ध्यातील विविध गांधीवादी संस्था संदर्भात अत्यंत गंभीर आरोप केले आहेत।
वर्ध्यात अनेक गांधीवादी संस्थांमध्ये माओवाद्यांनी घुसखोरी केली आहे। तिथे विविध सेमिनार, बैठक आणि प्रशिक्षण कार्यक्रम घेऊन माओवादी विचारसरणीचा प्रचार प्रसार केला जात असल्याचा आरोपही सुमित वानखेडे यांनी केलाय। एका 14 वर्षीय विद्यार्थिनीवर तिच्याच वर्गात शिक्षण घेणाऱ्या 14 वर्षीय वर्गमित्रानं बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। कळबळजनक बाब म्हणजे अल्पवयीन पीडिता 2 महिन्यांची गरोदर राहिल्याने ही घटना उघडकीस आली। ही घटना भिवंडी तालुक्यातील एका गावात घडली। या प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात पीडित विद्यार्थिनीच्या तक्रारीवरून 14 वर्षीय वर्गमित्रावर अत्याचारासह विविध कलमानुसार गुन्हा दाखल करून पोलिसांनी तपास सुरू केलाय। बीडच्या परळी येथील बैद्यनाथ अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांच्या तिसऱ्या कन्या यशश्री मुंडे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलाय। यामुळे त्यांच्या राजकीय पदार्पणाची जोरदार चर्चा सुरू आहे। या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या अंतिम दिवशी यशश्री यांच्यासह त्यांच्या भगिनी पंकजा मुंडे आणि माजी खासदार डॉक्टर प्रीतम मुंडे आणि इतरांनी मिळून 71 अर्ज दाखल केले आहेत। पश्चिम बंगालमधील कोलकाता येथील इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट अर्थात IIM वसतिगृहात एका विद्यार्थिनीवर बलात्कार झालाय। ही घटना शुक्रवारी 11 जुलै रोजी घडली असून पोलिसांनी या प्रकरणी तक्रार दाखल केली असून आरोपी विद्यार्थ्याला अटक केली आहे। उत्तर प्रदेशच्या आर्थिक गुन्हे शाखेने गुरुवारी पंजाबच्या रूपनगर जिल्ह्यातून पल्स ॲग्रोटेक कॉर्पोरेशन लिमिटेडचे संचालक गुरनाम सिंग यांना अटक केली। गुरनाम सिंग यांच्यावर जमिनीत गुंतवणूक करण्याच्या नावाखाली सुमारे 10 राज्यांमधील सुमारे 5 कोटी लोकांकडून सुमारे 49,000 कोटी रुपये वसूल केल्याचा आरोप आहे। हा देशातील सर्वात मोठ्या घोटाळ्यांपैकी एक आहे। सध्या उत्तर प्रदेशातील बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणातील जलालुद्दीन उर्फ छांगूर बाबा प्रकरण जबरदस्त चर्चेत आहे। छांगूर बाबांसंदर्भात रोज नवनवे खुलासे समोर येत आहेत। छांगूर बाबाने लव जिहादसाठी शीजर ए तय्यबा नावाने एक पुस्तकही प्रकाशित केले होते। आता ATS या पुस्तकात लिहिलेल्या शब्दांची चौकशी करत आहे। छांगूर बाबा या पुस्तकाद्वारे लोकांना लव जिहादसाठी भडकावत असे। आज ATS छांगूर बाबांबद्दल खुलासा करू शकते। छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात शनिवारी 12 जुलै 2025 रोजी 23 कट्टर नक्षलवाद्यांनी एकत्रितपणे आत्मसमर्पण केले। या नक्षलवाद्यांवर 1,18,00,000 रुपयांचं बक्षीस होतं। आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये 3 जोडप्यांचाही समावेश आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली। मिळालेली माहिती अशी की आत्मसमर्पण करणाऱ्या नक्षलवाद्यांमध्ये 11 वरिष्ठ कॅडर आहेत। यापैकी बहुतेक पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी बटालियन क्रमांक 1 मध्ये सक्रिय आहेत। पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला यांच्या हत्या प्रकरणातील एक महत्त्वाचा आरोपी शहबाज अन्सारी सध्या फरार आहे। 18 जून रोजी न्यायाधीशांनी त्याच्या पत्नीच्या मणक्याच्या शस्त्रक्रियेसाठी त्याला 1 महिन्याचा अंतरिम जामीन मंजूर केला होता। मात्र आता राष्ट्रीय तपास यंत्रणेने सांगितलंय की अन्सारीचा मोबाईल फोन बंद आहे आणि त्याचे लोकेशन ट्रेस करता येत नाहीये। त्यामुळे तपास यंत्रणांची डोकेदुखी वाढली आहे। अमेरिका पुन्हा एकदा रशियाकडून तेल खरेदी करणाऱ्या देशांवर दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहे। यावेळी हा विषय थेट भारत आणि चीनशी संबंधित आहे। अमेरिकन सिनेटर रिचर्ड ब्लुमेंथल आणि लिंडसे ग्रॅहम यांनी एक नवीन विधेयक मांडले, ज्यामध्ये रशियाकडून तेल किंवा युरेनियम खरेदी करणाऱ्या देशांवर भारी कर लादण्याचा प्रस्ताव मांडण्यात आलाय। तुर्कस्तान आता नेपाळमध्ये महत्त्वाची भूमिका बजावत आहे। नेपाळच्या सीमावर्ती जिल्ह्यांमध्ये तुर्की आणि पाकिस्तान पुरस्कृत धार्मिक स्थळे आणि नेटवर्कचा विकास भारतासमोर गंभीर आणि गुंतागुंतीची आव्हाने असल्याचं अहवालात म्हटलंय। विशेषतः प्रादेशिक सुरक्षा, लोकसंख्येतील बदल आणि सीमेपलीकडील कट्टरवादाची शक्यता यामुळे भारताच्या चिंतेत भर पडली आहे। इराण आणि इस्रायलमध्ये फक्त 12 दिवस युद्ध सुरू होतं, मात्र त्याचा परिणाम हजारो किलोमीटर दूर असलेल्या तैवानमध्ये देखील दिसतोय। इस्रायलची रणनीती, इस्रायलला अमेरिकेनं दिलेली साथ आणि त्यानंतर प्रत्युत्तर म्हणून इराणने केलेला हल्ला, या सर्व गोष्टींचा तैवाननं खूप सूक्ष्म लेव्हलला अभ्यास केलाय आणि या सर्व अभ्यासाच्या जोरावर आता तैवान चीनला आव्हान देण्याच्या तयारीत आहे। जर समजा उद्या युद्ध झालंच तर चीनचा सामना करण्यासाठी तैवाननं इराण आणि इस्रायल युद्धाचा अभ्यास करून खास रणनीती तयार केल्याची माहिती देखील समोर आली आहे। राज्य सरकारतर्फे वैद्यकीय महाविद्यालयांमधील रॅगिंग थांबल्याचा दावा करण्यात येत असतानाच गेल्या 2 वर्षात रॅगिंगच्या 50 तक्रारी प्राप्त झाल्याची कबुली वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी विधिमंडळात दिली। पुण्यातील BJ वैद्यकीय महाविद्यालयातील रॅगिंग प्रकरणी 3 कनिष्ठ निवासी डॉक्टरांचे 6 महिन्यांसाठी निलंबन करण्यात आले, तसेच 1 लाख रुपये दंड करण्यात आल्याची माहिती विधिमंडळात देण्यात आली आहे।
11वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेच्या पहिल्या यादीचे प्रवेश पार पडल्यानंतर आता दुसऱ्या यादीसाठी अर्जात सुधारणा, महाविद्यालयांच्या प्राधान्य क्रमांकांमध्ये बदल, नवीन अर्ज दाखल करणे यासाठी 13 जुलैपर्यंत मुदत देण्यात आली आहे. पहिल्या यादीत अर्ज भरलेल्या व महाविद्यालयांच्या प्राधान्यक्रमात कोणताही बदल करण्याची इच्छा नसलेल्या विद्यार्थ्यांनाही ही प्रक्रिया पार पाडावी लागणार आहे. या विद्यार्थ्यांच्या अर्जाचा दुसरा भाग खुला झाला असून विद्यार्थ्यांना तो लॉक किंवा बंद करून अर्ज पुन्हा दाखल करावा लागणार आहे. ही प्रक्रिया न केल्यास त्या विद्यार्थ्यांचे अर्ज दुसऱ्या फेरीसाठी विचारातच घेतले जाणार नाहीत. राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष 2025 ते 26 करिता BE BTech तसेच MBA MMS या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणी अर्ज मागवण्यात आले होते. या अभ्यासक्रमांसाठी अर्ज करण्याची अंतिम मुदत दिनांक 11 जुलै 2025 होती. आता मुदत वाढ देऊन अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 14 जुलै 2025 पर्यंत वाढवण्यात आली आहे, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली आहे. इलेक्ट्रिक वाहन निर्मिती क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी टेस्ला भारतात अधिकृतपणे प्रवेश करत आहे. एलन मस्क यांच्या नेतृत्वाखालील या कंपनीनं जुलै 2025 मध्ये भारतातील आपलं पहिलं शोरूम मुंबईतील बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे 15 जुलै रोजी उघडण्याची घोषणा केली आहे. सध्या टेस्ला भारतात वाहनांचं उत्पादन करत नसली तरी आयात केलेल्या वाहनांद्वारे भारतीय बाजारपेठेत आपला ठसा उमटवण्यास तयार आहे. 1 ऑगस्ट पासून नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया कडून नवे नियम लागू केले जाणार आहेत. UPI द्वारे होणाऱ्या व्यवहारांबाबत काही गोष्टी बदलल्या जाणार आहेत. येत्या 1 ऑगस्ट पासून UPI ऍप वरून एका दिवसात 50 वेळा खात्यातील शिल्लक रक्कम तपासता येईल. यामुळे वारंवार होणारे API कॉल्स कमी होतील. यंत्रणेवर ताण येणार नाही. नेटफ्लिक्स, SIP यासारख्या ऑटो डेबिट पेमेंट्स हे नॉन पीक टाइम मध्ये होतील. सकाळी 10, दुपारी 1 ते 5 दरम्यान आणि रात्री 9:30 वाजल्यानंतर ऑटो डेबिट पेमेंट्स होतील. करण जोहरच्या धडक 2 चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर रिलीज झालाय. सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी स्टारर धडक 2 हा 2017 मध्ये आलेल्या धडक चित्रपटाचा सिक्वल आहे. चित्रपटाच्या पहिल्या भागात ईशान खट्टर आणि जान्हवी कपूर होते आणि आता चित्रपटाच्या दुसऱ्या भागात सिद्धांत चतुर्वेदी आणि तृप्ती डिमरी आहे. धडक 2 चा ट्रेलर खूप भावनिक आहे, जो तुमच्या अंगावर काटा आणेल. धडक 2 चा ट्रेलर पाहिल्यानंतर तुम्हाला हा चित्रपट पाहण्याची नक्कीच इच्छा होईल. फुटबॉल प्रेमी मानल्या जाणाऱ्या इटलीनं पहिल्यांदाच ICC T20 विश्वचषकासाठी पात्रता मिळवून इतिहास रचलाय. जरी त्यांना त्यांच्या शेवटच्या पात्रता सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध पराभव पत्करावा लागला, पण असं असूनही चांगल्या नेट रन रेटमुळे ते पात्र ठरले. त्यांनी नेट रन रेटच्या आधारावर जर्सीचा पराभव करून स्पर्धेत आपलं स्थान निश्चित केलंय. ICC T20 विश्वचषक स्पर्धा पुढील वर्षी भारत आणि श्रीलंकेत होणार आहे. अशाच सुपर 30 बातम्या जाणून घेण्यासाठी बघत रहा देशोन्नती. नमस्कार.